नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। आता खूप दिवसांनी देवपूजा करायला लागले। आता तुम्ही म्हणाल तर तुझी तर देवपूजा रोजच असते, तर मग आता इतक्या दिवसांनी देवपूजा करायला लागली असं का बोलते? तर आम्हाला पडलं होतं विटाळ। आता विटाळ पडल्यानंतर पूजा केली जात नाही, तर त्यामुळं मग मी ही केली नाही। आता तसं विचार केला तर विटाळ पाळणं हे खूप अंधश्रद्धेच्या गोष्टी मानल्या जातात, पण आपल्या भारतीय समाजामध्ये आहे ना, विटाळ ही संकल्पना अशी केली आहे ना, त्यामुळं आपल्याला त्या गोष्टी पाळाव्या लागतात। तसं आपण विचार केला ना, स्वच्छता, आरोग्य आणि धार्मिक शुद्धतेसाठी या गोष्टी संबंधित आहे असे मानले जातात। पण आपण विज्ञानाच्या युगात राहतो, त्यामुळे हे नियम आपल्याला कसं तरी वाटतात, पण आपल्याला नाही पटले तरी आपल्या पूर्वजांनी जे दिलं आहे आणि आता आपले मोठे सांगतात, त्यामुळे आपल्याला काही गोष्टी मनाविरुद्ध वागावं लागतात। तर विटाळामध्ये काही गोष्टी, कशी देवपूजा करायची, कुठल्या गोष्टी पाळायच्या, कुठल्या गोष्टी नाही पाळायच्या, या रिलेटेड तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। विटाळ म्हणजे काय? तर जेव्हा आपल्या घरामध्ये एक बाळ जन्माला येतं तेव्हा विटाळ पाळला जातो। तर विटाळ 7 दिवसाचा पाळला जातो, 12 दिवसाचा पाळला जातो आणि 1.25 महिन्याचा पाळला जातो। आता 7 दिवसाचा भाऊकी असते आपली, तर त्यांना 7 दिवसाचा असतो। 12 दिवसाचा जे खूपच जवळचे असतात त्यांना 12 दिवसाचा, आणि 1.25 महिना फक्त आईला असतो बाळाच्या। तर असा विटाळ पाळला जातोय। 7 दिवस झाल्यावर आपण देवपूजा, धार्मिक कार्य करू शकतो। तर आता देवांना आहे ना स्वच्छही करायचं होतं, कारण 7 दिवस पूजा केलेली नाही, त्यामुळं पहिल्यांदा देवघर आपल्याला स्वच्छता करून घ्यायचं आणि घरामध्ये आपल्याला गोमूत्र टाकायचं असते। गोमूत्र खूप शुद्ध मानलं जातं, किंवा गंगाजलही तुम्ही टाकू शकता। आणि देवांनाही गंगाजलने, आणि इथं मी पंचामृत घेतलं आहे, पंचामृताने स्नान घालायचं आहे। आता आमच्या गावाकडं गोमूत्र टाकून स्नान देवांना घातलं जातं। तर भारतीय समाजामध्ये विटाळ ही संकल्पना मुख्यत्वे स्वच्छता, आरोग्य आणि धार्मिक शुद्धता याच्याशी संबंधित असते। आणि पूर्वी विज्ञानाची माहिती एवढी नव्हती, त्यामुळे या गोष्टी खरंच मानल्या गेल्या, आणि तेच आपण थोडंफार लहानपणापासून बघतो, तर ते थोडेफार पाळतो। आता मनाला या गोष्टी पटत नाहीत तरी पण आहे ना, मोठ्यांसाठी, आपल्या घरातल्यांसाठी या गोष्टी आपण करतो थोड्याफार। आणि दिवाही मी स्वच्छ करून घेतला आहे। आणि या गोष्टी करण्यामागं पूर्वी आरोग्याचं कारण असायचं, कारण जन्म, मृत्यू, मासिक पाळी किंवा आजारी पडला असेल ना, तर संसर्ग खूप जास्त व्हायचा। त्यामुळं मग असं मानलं जायचं की घर स्वच्छ केलं की मग या गोष्टी टाळल्या जायच्या। त्यामुळं तेव्हापासून रूढ झालंय की घरामध्ये कुणी जन्मलं, कुणाचा मृत्यू झाला, मासिक पाळी असेल तर स्वच्छता केली जायची, आणि याच्यामुळे स्वच्छतेची सवय लागली घरामध्ये। सुतक विटाळ पडल्यानंतर मानसिक दृष्टिकोन आहे ना खूप बदललेला असतो, आणि भावनिक दृष्टिकोन ही बदललेला असतो। त्यामुळे देवपूजा हे करताना आहे ना आपल्यामध्ये शुद्धता आवश्यक असते, त्यामुळे बहुतेक की देवपूजा करत नसतील त्या काळामध्ये। तर असं आपल्याला ज्या गोष्टी रुचतात त्या गोष्टी करायच्या, कारण आहे ना काळ बदलला आहे, आता खूप गोष्टी बदलल्या आहेत। याच्यामागं काय सायन्स आहे हे आपल्याला जाणून घेतो आपण, पण अगोदर तसं नसायचं, त्यामुळं बहुतेक त्यांनी ते नियम घालून दिलेले असावे। पण आपल्याला थोडेफार नियम पाळायचे, जेवढे जमतात तेवढे। काही नाही जमले तरी ठीक आहे, काही गोष्टी मागं कारण शोधण्यात काहीच पॉईंट नाही आहे। तर देवपूजा मी करून घेतली आहे, देवांना स्वच्छ केले, आणि आपण जे देवघरात आहे ना आपण तांदूळ वापरतो, तर तेही चेंज केले। कारण आता बघा 7 दिवस आपण तशीच पूजा ठेवली तर ते पूजेतील तांदूळ खराब होणारच आहेत। आणि आता विटाळ पाळण्याचा विचार, की आता मला खूप जणी म्हणतील की अंधश्रद्धा आहे या गोष्टी, पण आहे ना माझ्या म्हणणे की कधी कधी आपण आहे ना गावाकडे जातो, कुठंतरी जातो, तर 7 दिवस आपण पूजा करू शकत नाही, तर मग ठीक आहे ना, तर त्यांचंही मोठ्यांचं आपल्या समाधान होतं। आणि आपल्यालाही कधी कधी असं वाटतं की ह्या गोष्टी नाही केल्या म्हणून असं होतं, ह्या गोष्टी नाही केल्या तर तसं होतं, तर त्या गोष्टीही होणार नाही। आणि ज्यांना या गोष्टीवर थोडाफार विश्वास आहे, त्यांनी लहानपणापासून बघितले, तर त्यांचा थोडाफार विश्वास या गोष्टीवर बसतो, त्यामुळं गोष्टी केल्या जातात। पण ज्याचा विश्वास नाही त्यांनी नाही केलं तरी चालतं, कारण का एखादी गोष्ट आपण कधी लहानपणापासून बघितलं तर ते फॉलो तरी करतो, नाहीतर एखादी गोष्ट आपल्याला नवीन सांगितली तर आपण अगोदर ती गोष्टी मागचं सगळी कारणं शोधतो आणि त्यानंतर ती गोष्ट करतो। कलशातील नारळही चेंज केला जातो, तर त्याच्या मागचं कारण म्हणजे कसं की 7 दिवस आपण पूजा करत नाही, देवाला शिवत नाही, त्यामुळे जो आपण कलश मांडला आहे त्याच्यातील पाणी संपून जातं। मग पाणी संपलं की ते नारळातलंही पाणी संपून जातो, आणि मुका नारळ ठेवू नये असं म्हणलं जातं, म्हणजे त्यात पाणी असावे असाच नारळ ठेवला जातो। त्यामुळं असं काही असेल ना तर चेंज केलं जातं।
तर असं तर देवपूजा करून घ्यायला लागले. देवांना अष्टगंध हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि धूप ओवाळून आपल्याला पूजा करायची. आपण दररोज कशी किंवा सणाला एखाद्या अशी विशेष पूजा करतो ना, तशी पूजा करून घ्यायची. कारण आपण जेव्हा 7 दिवस पूजा नाही केली ना, तर 8व्या दिवशी आपल्याला लक्षात येतं की आपण पूजा खरंच खूप श्रद्धेने मनाभावापासून करतो. तर फुले घरातलीच होते, तर ते फुलेही वाहून घेतले. घरही स्वच्छ करते मी आणि थोडंफार कपडेही धुवून टाकते. तर असं मी विटाळामध्ये सुतकामध्ये या गोष्टी करते. आणि देवघर असं छान सजलं की मनाला एकदम प्रसन्न वाटतं. खरंच खूप मिस करते मी देवपूजा. तर खूप छान वाटतं देवपूजा केल्यावर. जरा जास्तच प्रॉब्लेम आहे. तर आहे ना, हा मम्मीकडनं मी पाठ घेऊन आले आहे. तर चौरंग येईल छोटासा. आता मम्मी म्हटली तुला यूट्यूबला असं छान पूजा करायला लागतं, म्हणून मम्मीनं आवर्जून छान दिसलेल्या गोष्टी घेते. हा एक पाठ हे घेतलाय तिनं, तीही छान आहे. मला तर आता पूजा करायचं म्हणलं काय काही वेगळं छान वाटतं, म्हणून तिने हे आवर्जून घेतलं. आणि हे रिटर्न गिफ्ट दिलं तर आता मलाही एक दिलं, त्यामुळे मग ते एक. आणि अजून ग्रंथ, घरातले मी ग्रंथ आणलेत. गुरुचरित्र सारामृत ते पण आणलंय, सद्गुरुचरित्र. तर हे मम्मीला आता करणं होत नाही. मम्मी म्हटली तू घेण्यापेक्षा नवीन तर तू तरी करशील, त्यामुळे मग ह्यावेळेस मला सगळे ग्रंथ मम्मीने दिले. मला गुरुपारायण करायचं होतं, तर तेव्हा काय मी घ्यायला लागले होते. तर मम्मी म्हटली नको मला होत नाही आता, तर ती किमान तू तरी ग्रंथ घेऊन गेली तर ते करशील. तर आणि हे आम्ही अगोदरच घेतलं होतं, त्यामुळे मग हे सगळं मी घेऊन आले मम्मीकडनं. यावेळेस आवाज निघत नाही, त्यामुळं थोडंसं त्रासच होते. गावाला आवाज आणि बांधकाम चालूच आहे, त्यामुळं खटखट आवाज जात नाही. त्यामुळं मग व्हॉइस ओव्हर केल्याशिवाय पर्याय नाही. त्रास चाललंय तेच. आणि माझ्या बहिणीने यावेळेस मला हे असे लोटके आणले आहेत. ते म्हणले लागते तुला पूजेमध्ये सारखे, त्यामुळं आवर्जून घेऊन दिले तिनं. असे 6 आहेत ते, मस्त आहेत एकदम छान वाटतात ते. असं काहीतरी छान गिफ्ट मिळालं छान वाटतं. आता हा माझा सेटच होता. मस्त वाटते ना, इतकं छान वाटते. मला तर खूप आवडलं. आता पूजेमध्ये ते एकदम चांदीसारखं वाटते, पण आहे ना चांदीचं नाही आहे हे, व्हाईट मेटल म्हणून आता येतं त्याचं आहे हे. आणि पण काळं नाही पडत, म्हणून मग पूजेमध्ये आपण वापरू शकतो. पण छान दिसते, दिसायलाही छान दिसते, आपण वापरू शकतो. मुलाचा बड्डे आला होता, त्यामुळं मग मी अगोदरच सगळी तयारी करून ठेवते. त्यामुळं त्या दिवशी काय घालायचं ते मी आधीच नियोजन करते. तर ह्या 2 साड्या काढल्या होत्या, तर कुठलीही साडी घालावी हे माझ्या पुढचा प्रश्नच राहतो. एखादा कार्यक्रम ते असेल तर. त्यानंतर आम्ही परत नंतर ठरवलं की आपण चौघांनी मिळून एकच कलर घालायचा. तर मग त्यानंतर मग मी ही स्काय ब्ल्यू कलरचीच ठरवली. आणि तयारी बड्डे म्हटलं की मला मुलांच्या बड्डेला खूप तयारी करावीशी वाटते, त्यामुळं मग सगळी तयारी करायला घेतली होती. तर इथं बोलून मी भरपूर सारे फुगवले होते. आणि यावेळेस आहे ना मी एक थीम ठरवली होती. तर ती थीम काय ठरवली तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल. आणि हा जो चौरंग आणला होता ना, त्यालाही छान सजवून घेतलं. त्याला वेल्वेटचा कपडा लेस लावली ना, असं खूप छान दिसायला लागलं. तर असं छान वस्तू तयार झाली माझी एक अजून. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत